सुजाता गुरुनाथ पाटील, वॉर्ड क्रमांक 109 मधून मी उमेदवार कॅन्डिडेट आहे इथे आणि मी अपक्ष भरलेला आहे फॉर्म. तर माझी अशीच अपेक्षा आहे का मी जी केलेली कामाची पोचपावती आहे याच्यातच मला सगळे नागरिक मला बहुमताने निवडून देतील हीच मी अपेक्षा करतो. आणि या 109 मधून मी उमेदवारी भरून नागरिकांना पैसा देऊन मत देऊ नका, माणूस बघून मत द्या, त्याचा कार्यशील बघून द्या. माणूस कसा आहे तुम्ही त्याच्या घरी अर्ध्या रात्री जाऊ शकता आणि काम तुमचं करू शकता. तो माणूस अशाच व्यक्तीला मतदान करा. अन्यथा कोणाला तुम्ही जे बिना पाण्याचं आणि बिना रस्त्याचं बोलवली गावात राहायला लागेल तुम्हाला. अशीच मी अपेक्षा करतो सगळ्या नागरिकांकडून. हे सर्व नागरिक जेवढे आहेत ते सगळे या त्रासाला कंटाळून जे 5 वर्ष त्यांनी भोगले ते पुन्हा 5 वर्ष भोगू नये अशीच मी सगळ्यांना विनंती करतो. आणि सगळ्यांनी विचार करून ज्या व्यक्तीला निवडून द्याल त्याला तो व्यक्ती आपल्या भागाचा व आपल्या विभागाचा चांगला विकास करेल अशाच व्यक्तीला द्या. हीच मी अपेक्षा बाळगतो सगळ्या नागरिकांकडून. 2 शब्द कोणतं काम हाती घ्यायला आणि जनतेचा कोणता प्रश्न दिसत. मी निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम आमच्या गावातील पूर्ण गावात पाण्याचा फार मोठा प्रसंग म्हणजे असा दुष्काळ भाग तसंच झालेला आहे अर्धा भाग. त्या भागाची मी पहिली पाण्याची सोय करायची इच्छा आहे. शिवाय जळसाठ्यासाठी कुठेतरी ही सोय गावाची करायची माझी इच्छा आहे. शिवाय गावात गटर नाही, पायवाटा नाही आहे, खूपच म्हणजे स्वच्छ. शिवाय गावात दिव्यावरती आहेत पण त्या बंद अवस्थेत आहेत. यांची पुरेपूर काळजी घेत त्या गावातल्या नागरिकांना रात्री अपरात्री यायला लागतो जे MIDCत काम करतात त्यांच्यासाठी दिवबत्ती आवश्यक आहे आणि ती मी सोय करेलच. शिवाय गावातल्या काही रोजगार नाही याची पहिली संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. आणि गावात शिवाय महिला आहेत त्यांना गरजू त्या बचत गटाच्या माध्यमातून किंवा महिला उद्योगामधून मी त्यांना संधी देण्याचे प्रयत्न करेल पुरेपूर. हेच माझे 2 शब्द.